मित्रांनो नमस्कार. मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट प्रवीण वाघ. मित्रांनो, पोलिसांनी एखादा गुन्हा नोंद झालेला असताना जर अटक मेमोमध्ये चुकीचं कलम दिलं किंवा चुकीचं कलम नमूद केलं, मग ती चूक भले ही क्लेरिकर असो, तांत्रिक असो, हे अशा प्रकारचे अटक मेमोमध्ये चुकीचं कलम लिहिणे ही चूक एखाद्या आरोपीच्या जामिनाचं कारण बनू शकतं का? तर याचं उत्तर आहे हो. भारतभर हनीमून केस म्हणून राजा रघुवंशी आणि त्याची आरोपी पत्नी सोनम रघुवंशी ही केस गाजलेली आहे. हनीमूनला गेल्यानंतर राजा रघुवंशी याला त्याच्या पत्नीने भाडोत्री गुंड लावून डोंगर दऱ्यातून वरून ढकलून देऊन त्याचा खून केला होता. हे जवळपास प्रकरण ही माहिती आहे. परंतु हे प्रकरण ज्यावेळेस जिल्हा लेवलच्या कोर्टात गेलं आणि त्यावेळेस आरोपीच्या अटक मेमोमध्ये चुकीचा कलम नमूद केलेला आहे, या कारणास्तव त्या आरोपीला जामीन मिळालेला आहे. तोच जामीन मेघालय उच्च न्यायालय यांनी कायम ठेवलेला आहे आणि प्रकरण आता गेलेलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, म्हणजे की सुप्रीम कोर्टामध्ये. तर सुप्रीम कोर्टाने दोन प्रश्न उपस्थित केलेले आहेत. एक की तांत्रिक चुकीमुळे, क्लेरिकल मिस्टेक्समुळे जर आरोपीच्या अटक मेमोमध्ये जर चुकीचं कलम नमूद केलं गेलं आणि त्या चुकीचं कलम नमूद केलं आहे, या कारणास्तव आरोपीला जामीन देणं योग्य आहे का, हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि वेगवेगळे जे यापूर्वीचे आरोपीच्या अटकेची कारण व इतर कारणांकरिता जे वेगवेगळ्या न्यायालयांची जजमेंट वेगवेगळे आहेत, त्याबद्दल देखील चर्चा करण्याचं गरजेचं असल्याचं कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, हे प्रकरण हे मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करावे का, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि कदाचित हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग होऊ शकतं. तर प्रश्न हा आहे की पोलिसांनी जरी एखादा गंभीर गुन्हा नोंद केला, समजा एखादा खून खटल्याचा, मर्डरचा गुन्हा नोंद केला, परंतु त्याच्या आरोपीच्या अटकेच्या मेमोमध्ये जर चुकीचे कलम नोंद केली, तर नक्कीच आरोपीला अशा चुकीचे कलम नोंद केल्यामुळे कदाचित त्याला जामिनासाठी फायदा होऊ शकतो. त्यामुळे पोलीस बांधवांनी सुद्धा गंभीर गुन्ह्याचे आरोप असलेल्या प्रकरणामध्ये अटक मेमो लिहित असताना खूप काळजी घेणे गरजेचं आहे. त्या आरोपीच्या अटकेची कारणे तसेच आरोपी विरुद्ध लावलेले कलम हे योग्य आहेत का, FIR मध्ये नोंद केल्याप्रमाणे आहेत का, हे पाहणं गरजेचं आहे. कारण गंभीर गुन्ह्यातील आरोपी जर अशा तांत्रिक कारणामुळे सुटत असतील तर ही गंभीर बाब आहे. आणि एवढं होऊन सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी त्या आरोपीचा जामीन रद्द करण्यास नकार दिलेला आहे आणि हे प्रश्न उपस्थित झालेले आहे. तरी अटक मेमोमध्ये चुकीचं कलम जरी नमूद झालं तर त्याचा फायदा हा आरोपीला मिळून येऊ शकतो.